समोर जो काही मतांचा घोळ हा 25 मतांचा घोळ राळेगाव आणि वाशिम या दोन विधानसभांमध्ये आहे, तो मतांचा घोळ एक प्रकारचा एक जरिया आहे। कारण खऱ्या अर्थाने मतांचा जो घोळ झालेला आहे तो फॉर्म नंबर 17C जर शोधून बघितला तर त्याच्यामध्ये अनेक म्हणजे लाखो मतांचा घोळ उघडकीस येऊ शकतो अशा पद्धतीची शंका अगदी महिन्याभरापूर्वी आम्ही व्यक्तही केली होती। तशा पद्धतीचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयासोबत झालेला आहे। हीच बाब समोर घेऊन नागपूर हायकोर्टाला आम्ही याचिकासुद्धा दाखल केलेली आहे आणि नागपूर हायकोर्टाने आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना 26 तारीख दिलेली आहे। आता 26 तारीख ही नंतरची आणि 4 तारखेला उद्याला मतमोजणी होणार आहे। परंतु मतमोजणी झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत न्यायपृष्ठ प्रकरण असते तोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयापर्यंत कुठल्याही प्रकारचं विजय प्रमाणपत्र प्रदान करू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे।